पंढरपूर पंचायत समिती निवडणूक 2026 यामध्ये काशेगाव गणातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतनाना देशमुख यांच्या गटाचे माननीय श्री प्रशांत देशमुख सर यांचं अभिनंदन व आदरणीय नाना व देशमुख सर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार नाना, या गणातल्या विजयाबद्दल काय प्रतिक्रिया आपली? नमस्कार. हा गणातला विजय अपेक्षित होता, कारण बरेच वर्ष झालं, म्हणजे एकदा 92चा अपवाद वगळला तर जवळजवळ कायमस्वरूपी आमचा विजय या गटात होत आलेला आहे. परंतु काही गोष्टी अनपेक्षित झाल्या. खरं तर मिळून लढायचं ठरलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी ज्यांनी शब्द दिले होते त्यांनी फिरवले. त्यामुळं आम्हाला खालच्या गटात तयारी करायला मला वेळ गेला. खरं तर सरांनी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेऊन इथला विजय खेचून आणला. मला तसं काशेगावात प्रत्यक्ष काहीच काम करता आलं नाही, तरी कार्यकर्ते जेव्हा हा गट या ठिकाणी निवडून आला. मी खालच्या गटातला उमेदवार असेल किंवा जिल्हा परिषदचा उमेदवार असेल निवडून आणण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं आम्हाला त्यामध्ये यश आलेलं नाही. परंतु काशेगाव गटात मात्र आमचा विजय झालेला आहे. सर, काय मत व्यक्त कराल? पुढच्या भावी वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. आणि मतदारांसाठी काय मत व्यक्त कराल? मतदारांनी जो एवढा माझ्या छोट्याशा माणसावरती विश्वास दाखवला, नानांच्या शब्दावरती, त्यामुळं माझ्यामध्ये त्यांच्या उपकाराचं ओझं वाढलेलं आहे. आणि निश्चितपणानं लोकांच्या समस्येसाठी झटत राहून लोकांची सेवा करणं हाच जो नानांचा विचार आहे, तोच विचार आम्ही संग्रामभाई आणि आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व मेंबर मिळून पुढील काळात चालू, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जर राष्ट्रवादीच्या जी आता युती झाली, दोन्ही राष्ट्रवादीची अगोदरच झाली असती तर काय फरक, तालुक्यातल्या चित्राचा काय फरक जाणवला असता? नाही, अगोदर जर युती झाली असती तर 100% जवळजवळ एका दुसऱ्या जागा वगळता सगळंच यश आलेलं असतं. परंतु युती होण्याशी वेळ लागला आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला असं जुलवत ठेवण्यात आलं की नाही, आपण मिळून करायचंय. आणि अर्ज काढायच्या दिवशी आम्हाला लक्षात आलं की ह्याने आपल्याला फसवलेलं आहे. त्यामुळं मग आम्ही लढायचा निर्धार केला. आता काय होईल ते होईल, आपण एकट्या जीवावर लढू. आणि त्या पद्धतीनं तसं आम्हाला कोणीच सहकार्य केलं नाही. म्हणजे परंतु आम्हाला पक्षाची चिन्ह होती आणि जनतेचा आशीर्वाद होता, त्याच्या जीवावर आम्ही लढलो. आणि अजून थोडंसं आम्हाला लवकर जर ह्या गोष्टी आम्हाला समजल्या असत्या तर निश्चितपणानं खालच्या गटातनं सुद्धा आम्ही विजय मिळवला असता. पंचायत समितीच्या समान जागा झाल्यात आता, तर निवडीबाबत तुमची काय भूमिका आहे? नाही, आता काय, आम्हाला कोणाचंच सहकार्य लाभलेलं नाही. तसं जर बघितलं तर कुणीच आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलेलं नाही. त्यामुळं मला आता लोकांना बोलवून विचारावं लागेल की आपण कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं, आणि लोक जे निर्णय देतील त्या पद्धतीनं आम्ही पुढे काम करू. खरं तर भाजपच्या 8 आणि राष्ट्रवादीच्या 8 अशा 16 जागा पंचायत समितीच्या गणात आल्या असून अभिजित पाटील गटाने नानांच्या बरोबर जी भालके गटांबरोबर जी युती केली ती नानाबरोबर ह्या गटामध्ये केली नाही. या गटाचा एकमेव शिलेदार नाना आहेत. आणि खरं तर पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या या गटावरून किंवा या जागेवरून बहुमत सिद्ध करण्याची ताकद या काशेगाव गणातल्या उमेदवारावरती असून, नाना, पंचायत समितीचं सभापती पद तुमच्याशिवाय आता निवड होऊ शकणार नाही, तर तुमचा कल कसा असणार आहे? आता काय, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवणार आणि त्यांनी डोळ्यांनी परिस्थिती बघितली आणि मग आम्ही सगळेजण बसून कार्यकर्ते जो सांगतील तो निर्णय घेऊ आम्ही. म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. पंढरपूर तालुक्याचा सभापती निवडायचा पूर्ण अधिकार काशेगाव गण व काशेगाव गणातील राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते वसंतनाना देशमुख यांच्या हातामध्ये सर्व सूत्र आहेत, असंच आता म्हणावं लागेल.